नमस्कार, गृहविष्णू किचनमध्ये आपलं स्वागत. दुधी भोपळ्याची भाजी लहान मुलांनाच काय मोठ्या लोकांना सुद्धा नको असते, परंतु ही भाजी खूप पौष्टिक असल्यानं थालीपीठ, पराठे या ना त्या प्रकारे आपण तिचे वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो. असाच एक दुधी भोपळ्यापासून तयार होणारा पौष्टिक असा एक प्रकार आपण पाहणार आहोत. आज आपण पाहतोय दुधी भोपळ्याचं सार. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. गरमागरम वाफवलेलं पौष्टिक दुधी भोपळ्याचं सार. दुधी भोपळ्याचं सार करण्यासाठी हे पहा, इथे आपल्याला एक दुधी भोपळा, 1 टेबलस्पून मुगाची डाळ अशा प्रकारे पाण्यात भिजत घालायची आहे. 1 टोमॅटो, 1 कांदा, 1 लसणाची कांडी आणि 4-5 तिखट हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आता दुधी भोपळ्याची साल काढून घ्यायची आणि साल काढून झाल्यानंतर हे पहा, दुधी भोपळ्याच्या अशा प्रकारे मध्यम आकाराच्या आपल्याला चौकोनी फोडी करून घ्यायच्यात आणि त्या पाण्यामध्ये ठेवून द्यायच्यात, म्हणजे त्या काळ्या पडत नाहीत. टोमॅटो आणि कांद्याच्या देखील मोठमोठ्या फोडी करून घ्यायच्यात. मिरच्यांचे तुकडे करून घ्यायचेत. लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्यात. मूठभर पुदिना आणि मूठभर हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घ्यायची आहे. आता गॅसवर कुकर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि कुकर गरम झाला की त्यामध्ये 1 इंच आकाराची आपल्याला बटर क्यूब घालायची. बटर वितळलं की त्यामध्ये आपल्याला 7-8 काळी मिरी, 3-4 लवंग, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि अर्धा टीस्पून जिरे घालायचे. सोलून घेतलेल्या 7-8 लसणाच्या पाकळ्या देखील घालायच्यात आणि मंद आचेवर आता आपल्याला हे सर्व जिन्नस अगदी मिनिटभर परतून घ्यायचे. 1 मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आता आपल्याला तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे, कांद्यांच्या फोडी, टोमॅटोच्या फोडी घालायच्या आहेत आणि हे पहा, मोठ्या आचेवर आता आपल्याला हे सर्व जिन्नस अशा प्रकारे हलवून घ्यायचे, टॉस करून घ्यायचे. अशा प्रकारे हे सर्व जिन्नस मोठ्या आचेवर बटरवर मिनिटभर परतून घेते ना, तर त्यामध्ये सगळी बटरची चव उतरते, छान आरोमाही येतो. व्यवस्थित चटका बसला ना की यामध्ये आता आपल्याला भिजून घेतलेली मुगाची डाळ घालायची आहे आणि ती सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, एकजीव करून घ्यायची आहे. मुगाच्या डाळीमुळे आपल्या भोपळ्याचं जे सार आहे ना ते पातळ होत नाही, मिळून येतं, म्हणजे पाणी एकीकडे आणि गर एकीकडे असं होत नाही. सारला, सूपला थिकनेस यावा म्हणून सर्रासपणे कॉर्नफ्लोअरचा वापर केला जातो, परंतु आपण कॉर्नफ्लोअर वापरणार नाही आहोत. आपण ही मुगाची डाळ वापरतोय. तुम्हाला याऐवजी मसुराची डाळ देखील वापरता येईल, परंतु मसुराच्या डाळीनं थोडासा रंग बदलतो म्हणून आपण मुगाच्या डाळीचा वापर करतोय. यानंतर यामध्ये आपल्याला आपण चिरून घेतलेला भोपळा, मूठभर कोथिंबीर, मूठभर पुदिना, चवीप्रमाणे मीठ आणि पाव टीस्पून हळद घालायची. हळदीमुळे रंग छान येतो. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मोठ्या आचेवर अशा प्रकारे हलवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. म्हणजे हे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित गरम व्हायला हवे, त्यांना चांगला चटका बसायला हवा इतपत आपल्याला हे हलवून घ्यायचे. यानंतर यामध्ये आपल्याला 3 वाट्या पाणी घालायचे किंवा हे सगळे जिन्नस बुडले जातील इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मोठ्या आचेवर या कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. हे पहा, आपल्या कुकरच्या 3 शिट्टे झालेल्या आहेत. पूर्णपणे वाफ देखील गेली आहे, परंतु वाफ गेल्या गेल्या लगेच कुकर उघडायचं नाही आहे, 10 मिनिटांनी उघडायचं आहे. हे पहा, कुकर उघडल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं सगळे जिन्नस एकदा शिजलेत का ते चेक करायचं आहे. आपले सगळे जिन्नस व्यवस्थित शिजलेले आहेत. आता आपल्याला हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत. सगळे जिन्नस पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मिक्सरवर याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची. हे पहा, आपली बारीक पेस्ट तयार झालेली आहे. आता एक भांडं घ्यायचं, त्यावर एक गाळणी ठेवायची आणि ही पेस्ट आपल्याला अशा पद्धतीनं गाळणीच्या साहाय्यानं गाळून घ्यायची आहे. मला सार अगदी झणझणीत असायला हवं आहे म्हणून मी इथे 7-8 काळी मिरीचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर इतकं झणझणीत नको असेल तर तुम्ही अगदी 4-5 काळी मिरी देखील वापरू शकता. आपलं सार गाळून झालेलं आहे. आता गाळून झालेलं हे सार आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं आहे आणि हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला सार किती घट्ट किंवा किती पातळ हवं आहे त्या प्रमाणात इथे आपण पाण्याचा वापर करायचा आहे. कुकरमध्ये सगळे जिन्नस शिजवून घेताना आपण 3 वाट्या पाण्याचा वापर केला आणि आत्ता आपण 2 वाट्या पाण्याचा वापर करतो आहे. आता हे मिश्रण आपल्याला मोठ्या आचेवर खळखळून उकळून घ्यायचं. हे पहा, आपल्या मिश्रणाला खळखळून उकळी आलेली आहे. आता गॅस बारीक करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला 1 टेबलस्पून गूळ घालायचा आहे. तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गूळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मंद आचेवर हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटं असंच उकळू द्यायचं आहे. 10 मिनिटं मिश्रण उकळल्यानंतर त्यावर अशा प्रकारे फेस जमा होईल. हा जमा झालेला फेस आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं काढून फेकून द्यायचा आहे. आपलं गरमागरम वाफवलेलं दुधी भोपळ्याचं सार किंवा सूप तयार झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार झालेलं हे सार आपण एका सर्विंग बोलमध्ये काढून घ्यायचं आहे. फ्रेश मलईनं किंवा दुधावरच्या साईनं आणि पुदिनाच्या पानानं सजवायचं. आपण ज्या प्रमाणात सार तयार केलं आहे तेवढं सार 4 जणांना भरपूर होतं.
तुम्हीसुद्धा या हिवाळ्यामध्ये अशा पद्धतीनं एकदा तरी दुधी भोपळ्याचं पौष्टिक असं गरमागरम वाफळलेलं सार तयार करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.